नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ हे आज लाखोंच्या मतानं निवडून आलेत। राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारादरम्यान महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या विजयाचा शब्द खरा ठरला असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या वतीनं करण्यात आले होते। गंगापूर रोडच्या गुप्ता गार्डन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आली। लोकसभा निवडणुकीआधी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, नागरिकांनी त्यांना जागा दाखवून दिली असून गद्दारीचं प्रायश्चित्त म्हणून घरी बसावं लागलं असल्याचं मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले। ज्यांना डोक्यावरती घेतलं 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्यांचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं। आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, मनाने साधा, नावाने राजा, राजाभाऊ, होय खरोखरच मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे। आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्याची त्यांना लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला। हे सगळं होत गेलं, हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं। आणि तुम्ही सुद्धा, कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे। आणि जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहून मशाल या चिन्हाचा पहिलीच नवीन चिन्ह निशाणी आणि राजाभाऊंना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने साधारण 1,60,000 मताचं एवढं मताधिक्य मिळवून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। प्रभाग क्रमांक 8, या प्रभाग क्रमांक 8 आणि परिसरातील नागरिकांचं आम्ही जेवढे ऋण मानू तेवढे कमीच आहे, कारण आम्ही कुठेही नसताना त्यांनी आम्हाला फार मोठ्या ठिकाणी बसून ठेवले। ही सगळी ताकद आणि आशीर्वाद यांची, आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, मेगा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न मी करेन। या मतदारसंघामध्ये 27-10 युनिट आहेत, इंडस्ट्रीज आहेत। अंबड आणि सातपूर मधून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या आहेत। त्या भूमिपुत्रांना नोकरी लावण्यासाठी, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन। अशा पद्धतीचं राजाभाऊंचं स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं आणि लोकांनाही ते भावलं आणि लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं। त्यांच्या भाषणामध्ये विधानसभेसाठी निवडणुकीसाठी आव्हानही केलं आपल्याला, जसं तुम्ही राजाभाऊंच्या पाठीशी राहिले तसं आमच्या पाठीशी राहावं, माझ्या पाठीशी राहावं, शिवसेनेच्या पाठीशी राहावं अशी नम्र विनंती करण्यासाठी मी आज त्यांचा नागरी सत्कार निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी प्रभाग 8 मधील नागरिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुक्मिणी स्मृतिचिन्ह देत भव्य सत्कार करण्यात आला। शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता आणि लोकसभेचे पहिले अधिवेशनामुळे सत्कार सोहळ्याला उशीर झाला असला तरी पक्ष आदेशानंच लोकसभेची उमेदवारी केली असून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती। एक सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेत पाठवून सेवा करण्याची संधी दिल्यानं नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी ऋण व्यक्त करत विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं आश्वासन यावेळी वाजे यांनी दिलंय। सत्कार होणं गरजेचं आहे का नाही याचा विषय चर्चेचा राहू शकतो, परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो अवघड ठरलं, कारण मी खरं तर आपले आभार मानण्यासाठी आलो। निवडणूक झाल्यानंतर अण्णांनी सांगितलं तसं कार्यक्रम झाले, निवडणूक झाली, निवडणुकीत विजय मिळाला, मला आपली सेवा करण्याची संधी दिली। मी आपले त्यासाठीच ऋण व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो, असं माझं व्यक्तिगत आहे। पण मला 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे।
या कार्यक्रमाप्रसंगी गुप्ता गार्डन येथे मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, देवानंद बिरारी, डीजी सूर्यवंशी, बालम शिरसाट, महेश बिडवे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, माजी नगरसेविका नैना गांगुडे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकुळी, विलास आहेर, दिनेश सूर्यवंशी, रोशन उन्हाळे, इक्बाल मणियार, किरण निगळ, अविनाश कडलक, रामचंद्र जाधव, अप्पासाहेब डोमाळे, राहुल निकम, सुनील जाधव, मनीषा लासुरे, प्रशांत गवळे, सुनील घुमरे आदींसह शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रभाग 8 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।